अरे, आम्ही ना या सुट्टीत हिमाचलला जाणार आहे. एक ट्रॅव्हल्स आहे त्यांच्यासोबत अरे, आम्ही तर युरोप ट्रिप प्लॅन करतोय. मुलं सारखी म्हणतायत, की यावेळी फॉरेन ट्रिप झालीच पाहिजे. त्याच्यामुळे नो हिमाचल, नो मनाली, थेट युरोप. अगं, माझ्याकडे काल पाहुणे यायचे तर नेमकी बाईने दांडी मारली. अगं, माझ्याकडे तर काल दुपारी लाईटच गेले. एसी नाही, फॅन नाही. असला त्रास झाला की नाही सांगू. अगं, माझी मुलगी ना 26 वर्षाची झाली. आता या विवाह मंडळामध्ये अगं, काही उपयोग नाही नाव नोंदवून. मी नोंदवलंय ना माझ्या मुलाचं. मुली अजिबात इंटरेस्ट पाठवत नाही. आपण पाठवले की रिजेक्ट करतात. इतकं कठीण होऊन बसलंय सांगू, की काही अर्थ नाही बघ या प्रोसेसला. आपण एखाद्यासोबत काही बोलायला जातो, सांगायला जातो आणि ती समोरची व्यक्ती आपलं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच स्वतःबद्दल बोलायला लागते. असं बोलणं हायजॅक करणारे अनेक कॉन्व्हर्सेशनल हायजॅकर्स आपल्याला नवीन नाहीत. आपणही कधी-कधी वागतो तसं. पण ज्यांना जिथे-तिथे त्यांनाच मोठेपणा मिळाला पाहिजे असं वाटतं, सगळी दुनिया स्वतःच्या भोवती फिरायला हवी असं वाटतं, त्यांच्याशिवाय कुणालाही महत्त्व नसावं असं वाटत असतं, ते मात्र नार्सिसिस्ट असू शकतात. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. फ्रेंड्स, आधीच्या एका भागामध्ये आपण नार्सिसिस्ट की इमोशनली इमॅच्युअर म्हणजे या भागामध्ये आपला जोडीदार आपल्याला हवा तसा वागत नाही किंवा आपल्याच मनाप्रमाणे वागण्याचा आग्रह धरतो म्हणून तो नार्सिसिस्टिक आहे असं म्हणायला नको, कारण तो इमोशनली इमॅच्युअर असू शकतो. हे जरी कळलं, तरी मग एखाद्याचं वागणं नार्सिसिझममध्ये मोडतं की नाही, हे कसं कळेल? आणि मुळातच नार्सिसिस्ट लोकांसोबत असणारं नातं किंवा त्यांच्या नात्यात असणारे लोक इतके त्रासलेले का असतात? का त्यांच्यापासून 4 हात दूर पळतात? काय आहे बरं हे प्रकरण? का माहिती हवं आपल्याला याबद्दल? कारण स्पष्ट आहे. इंटरपर्सनल रिलेशन म्हटलं, की किमान 2 लोक येणारच. त्यांच्या वागण्या-बोलण्याची देवाण-घेवाण होणारच, हे उघड आहे. पण नार्सिसिस्ट मंडळींची मात्र फक्त घेवाण-घेवाण असते. त्यांना देवाण काही जमत नाही. तेव्हा आजचा आणि पुढचा एपिसोड बघायला अजिबात विसरू नका. त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, नोटिफिकेशन आलं की लगेच पाहून टाका आणि या चॅनेलचा तुम्हाला कणभर जरी उपयोग होत असेल, तर अजून नवीन 4 लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. जोडीदार निवड हा आयुष्यातला अति जास्त महत्त्वाचा निर्णय आहे. जोडीदार कसा आहे यावर एकतर आयुष्य चांगल्या वाटेवर जाऊ लागतं, नाहीतर आयुष्याचीच वाट लागते. तेव्हा लग्न जुळवताना किंवा जोडीदार निवडीमध्ये समोरच्या व्यक्तीमध्ये काही नार्सिसिस्ट लक्षणं दिसलीत, तर आपला निर्णय पक्का करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. कारण नार्सिसिस्ट मंडळी आपला स्वभाव बदलतील ही शक्यता फारच कमी असते. नवरा-बायको म्हटलं की एकमेकांना समजून घेणं, कमी-अधिक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं, हे आपसुकच यायला हवं. पण जोडीदार जर नार्सिसिस्ट असेल, तर त्या नात्यामध्ये आदर, प्रेमभावनेचा ओलावा, विश्वास हे उरतच नाही. कारण त्यांच्याकडून म्हणजे नार्सिसिस्ट जोडीदाराकडून कनेक्ट कमी आणि कंट्रोल जास्त असतो. मनमिळाऊपणा कमी, पण वर्चस्व अधिक असतं. इतरांप्रती सहानुभूती कमी, उलटपक्षी इतरांनी सतत सिद्ध करावं असाच आग्रह असतो. नार्सिसिस्ट व्यक्ती, मग ती जोडीदार असेल किंवा अजून कोणी म्हणजे पालक किंवा अजून कोणी. त्यांचं वागणं हे बऱ्यापैकी टिपिकल असतं. त्यातली काही प्रमुख लक्षणं हे मघाशी सांगितल्याप्रमाणे पहिलंच. म्हणजे त्या उदाहरणानुसार त्यांच्याशी कोणत्याही विषयावर बोला, बोलण्याचा ओघ ते त्यांच्याचकडे वळवतात. मग तुम्ही हिमाचलला जा, पाहुण्यांपुढे तुमची फजिती हो, तुमच्या मुलीचं लग्न जुळो अथवा तुटो, यांना काहीही रस नसतो. सगळीकडे यांचंच टोमणं. त्यांचंच आयुष्य महत्त्वाचं. समजा नवऱ्याने म्हटलं, की माझा आजचा दिवस इतका हेक्टिक गेला, तर दिवसभर काय एसी ऑफिसमध्ये बसला असतो, हेक्टिक काय? इथं बघ जरा, मला तुझ्या 10 पट त्रास आहे. असं उत्तर मिळू शकतं. यातून म्हणजे दुसरं जे लक्षात येतं, म्हणजे अशा वागण्यातून दुसरं ठळकपणे लक्षात येणारं लक्षण म्हणजे त्यांना दुसऱ्यांच्या भावना कमी महत्त्वाच्या वाटतात. समोरच्याला पूर्ण ऐकूनही जिथे घेता येत नाही, तिथं भावना समजून घेणं तर दूरच राहतं. दुसऱ्याच्या भावना क्षुल्लक समजून त्यांना तुम्हीच कसे चुकीचे आहात हे सांगितलं जातं. काही दुखावलं जाण्यासारखं झालं आणि तसं त्याला सांगितलं, "ते एवढे काय नाटकं करते आहे? त्यात काय एवढं सेन्सिटिव्ह होण्यासारखं आहे? तूच मूर्खासारखे अर्थ लावत असतेस." असं म्हणत दुसऱ्याला काही त्रास होऊ शकतो ही शक्यताच निकाली काढण्यात येते या लोकांकडून. काहीही झालं तरी नॉट आय, माझ्यामुळे नाही, मी नाही.
तुझीच चूक आहे, माझी अजिबात नाही. सतत दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडण्यासाठी हे लोकं तयार असतात. म्हणजे जे काही घडलंय त्यात आपलाही काही वाटा असू शकतो, हे पटतच नसल्याने त्या चुकीची जबाबदारी घेण्याची ही वृत्ती नसते. म्हणजे जर नवरा म्हणाला, की "तू काल जे वागलीस त्याने मला खूप वाईट वाटलं." तर नार्सिसिस्ट बायको म्हणते, "तू नेहमीच कटकट करतो, मग होणारच तसं, म्हणून तुझ्याशी मी बोलत नाही." म्हणजे परत नवऱ्याचीच चूक. "मी असं म्हटलंच नाही, तूच खूप विचार करतेस, तुझाच गैरसमज झाला, मी काय करणार त्याला, तुलाच समजायला पाहिजे." हे आता असं सतत कोणी जर आपल्याला म्हणत असेल, वेड्यात काढत असेल, तर नार्सिसिस्ट नात्यामध्ये आपण आहो हे सांगणारं, म्हणजे असं जर कोणी म्हणत असेल, तर त्यातलं चौथं लक्षण म्हणजे आपण सेल्फ डाऊट करायला लागतो. कारण ती मंडळी सततच आपल्याला नावं ठेवत असते. नार्सिसिस्ट लोक वास्तवाला हे अशा पद्धतीने बदलतात. मग आपलं सारखंच कोणीतरी आपल्यावर जर हॅमर करतंय, तुझंच चुकलं असं सांगतंय, तर साहजिकच आपल्याला वाटणार ना, की आपलं चुकतं का काय? आपण खरंच अति रिएक्ट करतोय का? किंवा आपल्याला जो त्रास होतो आहे, तो फालतू आहे की काय? मग आपण अजून सहन करायला पाहिजे का? अजून ॲडजस्ट करायला पाहिजे का? कारण काय, ते तर ग्रेटच आहे, त्यांचं कधीच चुकत नाही, असंच ते चित्र उभं करतात ना. मग उरतं कोण? आपणच. मग हळू-हळू तुलाच आठवत नाही, तुझंच लक्ष नसतं, असंही म्हटल्या गेल्याने आपल्या स्मरणशक्तीवरही आपल्याला शंका यायला लागते. आपलंच चुकत असणार ही शक्यता खरी वाटायला लागते. बरं हा पॅटर्न सारखा असतो का? तर तसंही नाही. ज्याला हॉट अँड कोल्ड पॅटर्न म्हणतात ना, तसं यांचं वागणं असतं. म्हणजे जेव्हा त्यांना फायदा होतो, तेव्हा ते तुमची प्रशंसा करतात. पण जेव्हा तुम्हाला गरज असते, तेव्हा मात्र ते सोयीस्करपणे माघार घेतात. आता त्यांचा फायदा झाल्यावर का होईना, पण आपलं कौतुक होतंय हे बघून नकळत ती व्यक्ती म्हणजे जी त्याच्या नात्यातली आहे ती व्यक्ती, या नार्सिसिस्ट जोडीदाराला हवं तसं वागायला लागते, की मी आता आता काहीतरी करेन, की जेणेकरून मला ॲप्रिशिएट केलं जाईल. आणि यातून निर्माण होते ती इमोशनल डिपेंडन्सी म्हणजे एखाद्यावरती भावनिकदृष्ट्या अवलंबून असणं. म्हणजे समजा जोडीदार नाही, एखाद्या व्यक्तीची आई जर नार्सिसिस्ट असेल, तर तिची मुलगी त्या आईला हवं तसं वागण्याचा प्रयत्न करते. कारण काहीही करून का होईना, पण आईकडून प्रेम, कौतुक मिळण्याची ती धडपड असते. मग अशा नार्सिसिस्ट आईची मुलं ही पीपल प्लीजर होतात. स्वतःसाठी म्हणजे स्वतःला प्रेमासाठी लायक समजत नाही, की आपण प्रेम करण्याच्या लायकीचेच नाही आहोत. कारण की आई करत नाही ना. मग त्यांचा आत्मसन्मान कमी होतो, आत्मविश्वास कमी होतो, स्वतःला सारखं प्रूव्ह करावं लागतं. तेव्हा जोडीदार काय किंवा पालक काय? आयुष्यातले हे अतिशय महत्त्वाचे लोक जर नार्सिसिस्ट असतील, तर त्याचा अतिप्रचंड दुष्परिणाम दुसऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. काहीही केलं तरी कौतुक होत नसल्याने त्यांनी स्वतः कितीही यश कमावलं, तरी त्यांना ते महत्त्वाचंच वाटत नाही. म्हणजे तो स्वतःविषयीचा एक त्यांचा विश्वासच निघून जातो. यात अजून एक विशेष बाब अशी असते, की नार्सिसिस्ट लोकांना आपल्याच लोकांसोबत स्पर्धेची देखील भावना असते. म्हणजे अगदी आई देखील स्वतःच्या मुलीसोबत असूया बाळगते. म्हणजे नार्सिसिस्ट आहे. म्हणजे मुलगी सुंदर असेल, हुशार असेल तर अवघडच. कारण सहकार्यापेक्षा स्पर्धा ही अधिक महत्त्वाची वाटते. मग आपल्या मुलीचं किंवा जोडीदाराचं कोणी कौतुक केलं, त्यांना यश मिळालं, की साहजिकच आवडत नाही. म्हणजे अगदी आपल्या कलीगला देखील प्रमोशन मिळालं किंवा आपल्या जोडीदाराला प्रमोशन मिळालं, तर "छे, जरा वेळच लागला तुला, मी तर लवकर मिळवलं असतं, त्यात काय विशेष?" हे अशी देखील टिप्पणी होते. मग अशी आत्मकेंद्री म्हणजे ही जी व्यक्ती बसते, त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीकडून अशा कमेंट्स जेव्हा सतत त्या दुसऱ्या व्यक्तीला येतात, तेव्हा त्यांना स्वतःचं मूल्य कमी वाटणारच नाही का? अजून एक लक्षण म्हणजे नार्सिसिझम असणारे लोक आपल्या इमेजबद्दल खूप जागरूक असतात. म्हणजे लोकांसमोर वेगळं वागायचं, पण एकट्यात किंवा खाजगीत वेगळं वागायचं. बाहेर इतरांवर छाप पडेल असं काळजी घेणारं व्यक्तिमत्व, तर खाजगीमध्ये नावं ठेवणारं, टीका करणारं वर्तन असतं. म्हणजे परत समोरच्या व्यक्तीच्या मनात गोंधळ. कारण बाहेर तर माझं कौतुक करते बायको, पण घरी येऊन तर मला किती खाली दाखवते. नार्सिसिस्ट जोडीदार असेल, तर दुसऱ्या जोडीदाराची अक्षरशः मानसिक दमणूक होते. आणि लोकांना तसं ते कळत नाही ना, कारण खाजगीत काय चाललंय हे त्यांना कळत नाही. त्याच्यामुळे लोकांना वाटतं, की अरे यांचं तर सगळं छान चालू आहे. म्हणजे हे दोन्हीकडनं त्यांचं असं ते जरा खूप मनाला दाबलं जातं. कारण सतत काय बोलल्यावर बुमरँगसारखं आपल्यावर उमटेल ह्याचंही त्यांना टेन्शन असतं आणि त्यामुळे अतिशय जवळच्या अशा ह्या नात्यात असून किंवा रोमॅन्टिक नात्यात असूनही प्रचंड एकटेपण अनुभवलं जातं. काय केल्याने माझा जोडीदार खुश होईल, समाधानी होईल, माझं काय चुकतंय, मी कुठे कमी पडतोय, हे विचार असल्याने फेल्युअरची भावना पण असते. तेव्हा फ्रेंड्स तुमच्या जोडीदाराचं किंवा पालकांचं देखील जर असं वागणं असेल, तर लक्षात घ्या, की प्रॉब्लेम तुमचा नाही, त्यांचा आहे.
त्यांचं वागणं आपण पर्सनली घ्यायला नको आणि त्या नात्यातून जर बाहेर पडता येत नसेल, तर ह्या लोकांशी कसं वागायचं हे समजून घ्यावं. कारण नार्सिसिस्ट लोक बदलण्याची शक्यता जवळपास नसल्यातच जमा आहे. अर्थात मी हे पुन्हा एकदा सांगते, की ही अशी लक्षणं आहे म्हणून त्या व्यक्तीला आपण नार्सिसिस्ट म्हणून घोषित करू नये. कारण ती व्यक्ती आधीच्या भागात पाहिल्याप्रमाणे इमोशनली इमॅच्युअर असू शकते. फक्त फरक इतकाच आहे, की नार्सिसिस्ट लोक वर्चस्व गाजवतात. त्यांच्या वागण्यात सहानुभूतीचा अभाव असतो. स्वतःला श्रेष्ठ समजतात. ज्यांचं वागणं ज्याला मॅनिप्युलेटिव्ह म्हणता येईल असं असतं. तर इमोशनली इमॅच्युअर लोक मात्र परिस्थितीमुळे जर अस्वस्थता वाढत असेल, तर त्या विषयावर बोलण्याचं टाळतात. भावना समजत नसल्या, व्यक्त करता येत नसल्या, तरी सहानुभूती वाटते. आपल्यामुळे काहीतरी गडबडतंय हे लक्षात येऊन अपराधीपणा देखील त्यांना वाटत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ठरवलं, तर ते स्वतःत बदल घडवून आपला भावनांक वाढवू शकतात. तेव्हा आता आत्मपरीक्षण करायला हवं, की आपण कसे आहोत? आपले पालक, आपले जोडीदार कसे आहेत? काही नात्यापासून सुटका नाही जसं मी म्हटलं. मग आता काय करता येईल? ते तज्ञांच्या साहाय्याने शिकून घेऊन आहे त्यापेक्षा आयुष्य चांगलं करता येतं. पण अशी वेळ टाळायची असेल म्हणजे जोडीदाराच्या बाबतीत मी म्हणतेय, की अशी वेळ जर टाळायची असेल, तर जोडीदार निवडीच्या बाबतीत सजग राहता येईल का? त्यासाठी पुढचा एपिसोड पाहायला हवा. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.